सेक्रेटरी फायनान्स आणि CS कृष्ण खंडावळी असं अंडर सेक्रेटरी बजेट प्रणव भट, त्याचबरोबर माय सेक्रेटरी अश्विन चंद्रू असा तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत. तुम्ही पहिला आसतलें कंटिन्युअसली 2 वरां 20 मिनटां बजेट पयलीं फावटी वाचलें आणि डिजिटल माध्यमांतल्यान तुमच्या सगळ्यांच्या मुखार प्रेझेंट केलें. ह्या फावटीचें बजेट हें टुरिजम फोकस बजेट आशिल्लें. टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचेर पुराय भर दिवपी बजेट आसा. दुसरें हें बजेट ग्रीन बजेट आसलें. वेगवेगळ्यो ग्रीन इनिशिएटिव्स म्हज्या सरकारान फुडल्या वर्साक घेवपाचें ठरयलें. आयदर ग्रीन एनर्जी आसतलें, ईज इन पब्लीक ट्रान्सपोर्टेशन आसतलें, क्लीन गोवा ग्रीन गोवा ही कॅम्पेन खूब मोठ्या प्रमाणात वर्सभर सगळ्या हाजेर चलयतले. 100% लिटरसी साध्य करप आनी स्वयंपूर्ण गोंय हे मिशन मोडाचेर फुडें व्हरप अशा पद्दतीचें बजेट आसलें. त्या बजेटांतल्यो काही फिगर्स हांव तुमच्या मुखार दवरता. बजेटाची सायज ही 28,163 कोटी आसा, विच इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज 20,299 कोटी आणि कॅपिटल एक्सपेंडिचर इज 7,863 कोटी आसा. रेव्हेन्यू सरप्लस बजेट आसा 2,403 कोटी रेव्हेन्यू सरप्लस आसा. फिस्कल डेफिसीट एस्टिमेटेड इट इज 2,826 कोटी रुपया आसा, which is around 2.5% of the GSTP and well within the prescribed limit. या बजेटाचे मेजर अनाउन्समेंट म्हाका सांगता आसतना the implementation of the unified pension scheme for the government staff, thereby ensuring 50% of the average of the last pay. Family pension, assured minimum pension ह्यो benefits ह्यो तांकां मेळटल्यो. सेकंड आमी पळयता की मडगांवांतली दिंडी आणि देवी लयराईची जात्रा ही स्टेट फेस्टिवल म्हणून आमी डिक्लेअर केला. त्या खातीर वेगवेगळ्यो सोयी सुविधा त्यो थंयसर कायमच्यो तयार करतले. न्यू गोवा आमी गोवा हांगासर नवे गोवा राम निवास बांदपाचें आमी ठरयलां आनी गोवा भवन आनी दिल्लींतली दोनी भवन ही जी आसा पळय भवन आणि सदन हे रिनोवेट करपाचें थारायलां. GHRTC आनी 4,000 स्टाफ आमी नवीन रिक्रूट करतले. प्रायवेट सेक्टरान सुद्दां GHRTCच्या स्टाफाक हावजकीपिंग, सेक्युरिटी, अदर जॉब्स ऑल्सो GHRTCच्या मार्फत घालप आनी एट पार पे म्हणजे विथ GHRTC स्टाफ तो दिवपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. वेगवेगळे त्यांचे CSR म्हण किंवा गव्हर्मेंटा कडल्यान कॉम्पेन्सेशन मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज गोंयकार भुरग्यांक मेळपाक जाय म्हणून हे आमी हो GHRTCंतल्यान घालपाचो थारायला. CM फेलोशीप गव्हर्मेंटात वेगवेगळ्या रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्टाचेर फेलोज घेतले जे PhD आनी रिसर्च करता अशे फेलोज आसतले. गोवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गोवा वेस्ट मॅनेजमेंट, गोवा रिसर्च सेंटर ह्या प्रोजेक्टांनी स्पेसिफिकली रिसर्च करपी भुरगे हे घेतले. बट त्याच बरोबर प्रायवेट सेक्टरान सुद्दां ज्या जाग्यार R&D चलता, विशेष करून फार्मा सेक्टर, हेल्थ सेक्टर ह्या सेक्टरांनी बी थंयसर तांकां ऑनरेरियम आसतलोच. बट गोंय सरकारूय बी R&D ते काम करता म्हणून तांकां इन्सेंटीव दिवपाचें काम हे सरकार करतलें, इन्क्लुडींग मल्टीनॅशनल कंपनीज. मुख्यमंत्री कौशल्य सहाय्य योजना ही आमी एसेसरीज फॉर द स्टुडंट्सां खातीर स्कील प्रोवायड करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीची ही योजना सुरवात केल्ली आसा. रिप्लेसमेंट ऑफ द ओल्ड बाल रथ ही स्कीम आमी लॉन्च करता. सेटिंग अप ऑफ द भारतीय ज्ञान परंपरा सेल टू रिवाइव द ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम हो आमी सेल सुरू करपाचो थारायला. स्कील ऑन व्हील फॉर द स्कील डेव्हलपमेंट टू रिमोट एरियांनी वचून सुद्दां तांकां स्किलिंग करप हें आसतलें. न्यू स्कीम फॉर द मुख्यमंत्री सहाय्य रोजगार योजना एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट जावपा खातीर ही स्कीम चालीक लायतले. प्रत्येक आमदारा खातीर कॅपिटल काम 100 कोटी रुपयाची कॅपिटल कामां ही तांकां सँक्शन करपाक तांच्या मतदारसंघात आमी इनिशियलीच तांच्यांनी प्लॅन करचें. आपली 100 कोटीची खंयची कामां वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत WRD आसतले, PWD आसतले, कॉर्पोरेशन आसतली आनी ताका पयलींच जाता तितके बेगीन जे प्लॅन जर पयलींच चार्ट आमकां मेळत जाल्यार त्या कामाक
तांकां एक्सपेंडिचर सँक्शन हो दिवपाक आमकां खूब बऱ्या पद्दतीन जातलें आनी प्लॅन्ड वर्क म्हणून म्हटलां तो करपा खातीर खूब बरें जातलें. मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजना हॅसल फ्री आनी इंट्रस्ट क्रेडीट लो इंट्रस्ट क्रेडीट लोन हे कॉन्ट्रॅक्टरांक मेळटलें. हेजेर बी खूब बरो फायदो हो कॉन्ट्रॅक्टरांक जावपाक शकता. विशेष करून जे नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आमचे जे इंजिनियर्स भुरगे न्यू कॉन्ट्रॅक्टर्स जाता तांच्या खातीर ही बरी गजाल आसा. ग्रीन कॉरिडोर अलॉंग द नॅशनल हायवे फर्स्ट अलॉंग विथ द कॉमन युटिलिटी डक्ट ऑफ न्यू रोड आनी एक्झिस्टींग रोडाकूय बी ग्रीन कॉरिडोर ते पयलीं नॅशनल हायवेचेर आनी ताज्या उपरांत स्टेट हायवेचेर न्यू ग्रीन कॉरिडोर्स जातले आनी युटिलिटी डक्ट विल बी कंपल्सरी फॉर ऑल द रोड्स. वेरेवर द न्यू रोड्स फॉर्म जाता त्या जाग्यार युटिलिटी रोड्स हे विजन आमचे फुडल्या 50 वर्सां खातीर आसा. म्हणजे परत परत रस्ते खोडप हे बंद जातलें. न्यू ड्रिंकींग वॉटर डिपार्टमेंट DWD आमी फॉर्म केलो. अंडरग्राउंड केबलिंग अक्रॉस द मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सी सुरू आसा. टेम्पररी स्टेटस फॉर द म्युनिसिपालिटी वर्कर्स 7 वर्सां तांकां पुराय जाल्ले आसा. तांकां एक वेवस्थीत सॅलरी मेळची आनी पेमेंट दिवपा खातीर आमी तांकां टेम्पररी स्टेटस दितले. न्यू मोपा सिटी ही डेवलप जातली. सरावंडींग ऑफ द मोपा हे करपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. वेरियस टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर वेसायड एम्युनिटीज फॉर द क्रूज टर्मिनल वेसायड एम्युनिटीज ऑन बीचीस आनी नॅशनल हायवेजचेर म्हणजे एट द एंट्री पॉयंट ऑफ ऑल द नॅशनल एंड स्टेट हायवेंचेर वेसायड एम्युनिटीज म्हणजे वॉशरूम आसतले, टॉयलेट्स आसतले, चेंजिंग रूम आसतले. ह्या वर्साच्या भितर आमी ते पुराय करतले. द सेम फॅसिलिटीज वील बी एट द बीच सायड हाजेर अवेलेबल आसतले. त्याच बरोबर टुरिजमाक हांवें त्या आदी म्हटलां हे फावटीचो टुरिजम सेंट्रीक बजेट आसा. सगळ्यो टुरिस्ट आमच्यो ज्यो सिटीज आसा त्याच्या खातीर वेगवेगळ्यो थंयसर क्लीन नीट दवरपाक आमचो प्रयत्न करतले. क्रूज टर्मिनल, एरो टुरिजम, ओशनोरियम, छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युजियम आणि पर्वरी टाउन स्क्वेअर ह्या टुरिजमाच्यो हायलायट्स ह्या फावटीच्या बजेटांत आसतल्यो. तुम्ही जर पळयलें जाल्यार आमी टॅक्स हॉलिडे फॉर मिनिमम 3 स्टार हॉटेल अँड हॉस्पिटल दोज वर इन्वेस्टींग इन इंटरलँड तालुका जे 6 तालुका हांवें डिक्लेअर केल्या त्या 6 तालुक्यांनी तांकां टॅक्स हॉलिडे मेळटली. ताजी डिटेलान स्कीम आमी रोखडेच दितले की टॅक्स हॉलिडे तांकां कशा पद्दतीचो बेनिफीट दिता तो. रिडेवलपमेंट ऑफ द प्रोजेक्ट थ्रू NBCC जो पब्लीक सेक्टर अंडरटेकींग नवरत्ना पैकी एक आसा कंपनी तांकां आमी आमचे मेजर प्रोजेक्ट म्हणजे जुंता हाऊस पणजेंतली गॅरेज, क्वॉर्टर्स वेगवेगळे आनी सर्कीट हाऊस आणि प्रशासन स्तंभ त्या बद्दल तांच्या कडल्यानूय आमी विदाउट एनी इन्वेस्टींग आमी प्रशासन स्तंभ पूर्णता बांदून घेवपाचोय ठरला. हितून सरकाराचे कसलेच पयशे ह्या प्रोजेक्टांनी आसपाना. एस्टाब्लिशमेंट ऑफ द गोवा मरीटायम बोर्ड ह्या फावटीच्या बजेटाचे कारण मरीन मास्टर प्लॅनिंग करप आयज पर्यंत आमच्या कडेन मरीन मास्टर प्लॅन नाशिल्ले ते करून स्टेटीक मरीन डेव्हलपमेंट आनी जावपा खातीर मरीन बोर्ड आणि मास्टर प्लॅन हो उपयोगी येतलो. रिडेवलपमेंट ऑफ द जेटीज आणि इनलँड वॉटरवेज फॉर टुरिजम पर्पज हांव परत एकदा सांगता. लोक वेगळ्या तरेन इंटरप्रेट करता. इंटरलँड टुरिजम जर वाडटले आसत जाल्यार ह्यो जेटीज आणि इनलँड वॉटरवेज आमकां आनीक वाडोवच्यो पडटल्यो. रो फेरीज वेट टू बी ऑपरेशनल. परचेज ऑफ द एडिशनल 108 एम्ब्युलन्सीस फॉर द ह्यो आनीक एम्ब्युलन्सीस ट्रॉमा युनिट आमी सुरू करतले. एडिशनल 108 एम्ब्युलन्सीस घेतले. एस्टाब्लिशमेंट ऑफ द कॅन्सर डे केअर सेंटर एट द बोथ द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि दोनूय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां ही अपग्रेड करतले. ताच्या खातीर सेपरेटली हेड करून इनिशियली 5-5 कोटीचे प्रोविजन केलां. इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे तांकां डायरेक्ट घेवपा खातीर बी आमी फायनान्सांतल्यान तांकां परमिशन दितले. आमी GMC सॅटेलायट OPD काणकोणा, कुडचड्या, पेडण्या हांगासर सुरू जावची हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसतलो. आमी स्ट्रिक्टली एनफोर्समेंट फूड सेफ्टी लॉज आनी रेग्युलेशन्स हाजेर भर आसा. 8 न्यू इन्सेंटीव स्कीम अंडर द लॉजिस्टीक आनी वेअरहाऊस पॉलिसी हाजेर आमी लॉन्च केला. टॅक्स हॉलिडे फॉर द इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन दोज वर इन्वेस्टींग मोर दॅन 5,000 crores of rupees एट अ टायम इन द स्टेट हाज्या खातीर आमी टॅक्स हॉलिडे दिवपाचो केला.
डिटेलान ताची स्कीम लॉन्च करतले. वर्किंग वुमेन हॉस्टेल 4 IDCनी येता. प्रमोशन ऑफ द सस्टेनेबल मायनिंग रेग्युलेशन ऑफ द मायनर मिनरल्स हे परमिट करता. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर द सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग एंड डेटा सायन्स आमी सेटअप करता. एस्टाब्लिशमेंट ऑफ द ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर एंड वेर्ना एंड प्रिफरेबल पॉलिसी फॉर द गोवन IT कंपनीज एंड गव्हर्मेंट IT प्रोजेक्ट हांवें मार्गाक लायतले. Empanelment of the contractor in GWMC to avoid the disposal of the waste open area करपी आमी बंद करतले. ट्री हेल्थ मॉनिटरिंग यूजिंग बाय द आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरवातीक आल्तीन आनी पणजे कारण जे खूब जुनी झाडां आसा ओके ताका आमी ऑक्सिजन बँक जी म्हणटा पळय न्ही ती शाबूत दवरपा खातीर ताजे ट्री हेल्थ मॉनिटरिंग जे आहा पळय सुरवात करतले. प्रोटेक्टिंग द आयडेंटिटी ऑफ द गोवन आयलँड्स एंड प्रोमोटिंग द सस्टेनेबल टुरिजम हे करपाचें थारायलां. रिमुवींग द प्रोविजन ऑफ द exercising option of the small dealer under the VAT compensation scheme, thereby benefits given relief to the 2,500 small traders VAT जे भरताले त्यांच्या खातीर. Amnesty scheme for the waiver of the penalty for the registration and transfer of immovable property. म्हणजे ज्यांच्यो 20-20 वर्सां पयलीं हावजींग सोसायटीनी फ्लॅट घेतलेले आसात आनी ज्या नांवार ते जावंक ना हाज्या खातीर तांकां वेवर दिवंक एमनेस्टी स्कीम काडटली विथ द सिंगल विंडो. तांच्यो लँड टायटल्स आनी फ्लॅट टायटल्स हे सगळे ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान तांकां ट्रान्सफर करून आपल्या नांवार करपाक घेवपाक मेळटलें. रिइंट्रोडक्शन ऑफ द वन टायम सेटलमेंट स्कीम फॉर द क्लियरन्स ऑफ द वॅट लिगसी डिस्प्यूट हे करतले. रॅशनलायझेशन ऑफ द एक्सायज स्लॅब एंड सिंगल पॉयंट टॅक्सेशन ऑफ लिकर हे करपाचें आमी थारायलां. प्रोवायडींग द फेसिलिटीज टू पे द इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स इन 2 installment. ही फेसिलिटीज सगळ्यांक मेळटली. दुसरें हायकोर्ट कर्मयोगी एप्लिकेशन गव्हर्मेंट स्टाफाक कंपल्सरी आसा. मॅटर्निटी लीव बोनस हे सगळे आमच्या JHRTC स्टाफाक मेळटले. लॅपटॉप हे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल आनी मिडल स्कूल हातूंतय दिवपाचें आमी ठरयलां. मॅन्डेटरी आमी प्रायमरी स्कुलाक सुद्दां 4 लॅपटॉप दितले प्रत्येक क्लासा खातीर एक प्रत्येक क्लासाक एक म्हणजे एका स्कुलाक 4 लॅपटॉप प्रायमरीक सुद्दां दितले जेणे करून आनी इवन दो द ट्रेनिंग फॉर द प्रायमरी टिचर्स तांच्याय बी निदान ते वेल वर्स विथ दॅट लॅपटॉप ताका टायपिंग हे ते सगळे थंयच्या पासून ताका एक आवड क्रिएट जावची म्हणून केल्लो. मॅन्डेटरी इंटर्नशीप फॉर द हायर एड्युकेशन कोर्सीस स्किल डेव्हलपमेंट इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल इन अ गव्हर्मेंट कॉलेजीस इन्क्युबेशन आणि स्टार्टअप गव्हर्मेंट कॉलेजीन आमी सुरवात करता. न्यू स्किलिंग कोर्स इन अक्रॉस द वेरियस ITIs. युनिफॉर्म कलर कोड फॉर द गव्हर्मेंट बिल्डिंग फॉर द वेरियस लोकेशन्स दिवपाचें थारायलां. पायप एंड ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टम एंड स्ट्रिक्ट एक्शन ऑन द इलिगल बोरवेल हे थारायल्लें आसा. कमिशन ऑफ द गोवा तमनार प्रोजेक्ट ह्या वर्साच्या भितर जातलो. न्यू स्कीम मुख्यमंत्री बस सहाय्य योजना आणि टॅक्सी सहाय्य योजना ही ह्या हितूंतल्यान सुरू केल्या. रिडेव्हलपमेंट ऑफ द बस स्टँड ऑन द PPP मोड हे थारायलां. न्यू बिल्डिंग ब्लॉक फॉर द अलायड हेल्थ सायन्स कॉलेज एंड द चेस्ट एंड TB हॉस्पिटल क्रिटिकल केअर हॉस्पिटल इवन दो फॉर गोवा मेडिकल कॉलेजी खातीर नवीन बिल्डिंग आमी बांदता. लेबर एंड एम्प्लॉयमेंट ह्या डिपार्टमेंटाक आमी नांव बदलून इट इज द डिपार्टमेंट ऑफ द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशें केल्लें. इट इज अ लेबर एंड डेव्हलपमेंट उरचो ना आतां इट इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जातलें. डेडिकेटेड पोर्टल फॉर द गोवन फॉर द वॅकन्सीज इन प्रायवेट सेक्टर डायरेक्ट पोर्टलाचेर एप्लाय करून त्या कंपनीन ते वचूं शकतले. ओके. इन्क्रिजींग द रेम्युनरेशन ऑफ द पंचायत आनी ZP मेंबर तांचो वाडयला टप्प्याटप्प्यान फुडें आनीकूय वाडयता. कुणबी क्लोथ शूड बी यूज फॉर द युनिफॉर्म इन अवर स्कूल आमच्या स्कुलांनी वापरपाचो थारायला. Conservation and revival of the salt pen, restoration and degradation of the mangroves आणि गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड ओके हाज्या मार्फत हे करतले. ऑनलायन डिलिव्हरी ऑफ द पंचायत सर्विसीस एंड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ग्रँट इक्वली टू ऑल पंचायत आणि त्याच बरोबर लिंकिंग टू द रिफॉर्म अँड रेव्हेन्यू जनरेशन. ते जितके आमी सांगता तितके रिफॉर्म्स तेंच्यांनी करपाक जाय. त्याच बरोबर तेंच्यांनी आपलो रेव्हेन्यू कलेक्शन करपाक जाय ताका लिंक करतले. कोण 50% कलेक्शन करता ताका 50%च ग्रँट मेळटली. तांच्यांनी पयलींच फाटल्या वर्साचे सगळे 100% ग्रँट कलेक्ट केल्ली आसत जाल्यार 100% ग्रँट मेळटली. सेम फॉर्म्युला
is also with the urban development. Okay, setting up of the गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी आम्ही दिली, ताच्या खातीर आम्ही 10 कोटी रुपया ही पॉलिसी तयार करपा खातीर तयार केला आनी ती इम्प्लिमेंट करपाक दवरला. अपेडचे सेंटर आम्ही गोंयांत सुरू करता, रिजनल सेंटर, जेणे करून ऑर्गेनिक सर्टिफिकेशन खुबशा शेतकऱ्यांचे बेगीन सुरवात करतले. एस्टाब्लिशमेंट ऑफ द कॅश्यू बोर्ड आणि बांबू बोर्ड, गोवा कॅश्यू बोर्ड, गोवा बांबू बोर्ड करता, गोवा पोल्ट्री बोर्डूय आम्ही करता. गोवा हॅपीनेस इंडेक्स टू बी फॉर्म्युलेटेड विथ द एक्सपर्ट्स इनपुट्स, हॅपीनेस इंडेक्स काडपाचो आम्ही ठरयला. अटल आश्रा टू बी रिवॅम्प फॉर प्रोवायडिंग द मॉडल हाऊसिंग बाय एम्पॅनलमेंटिंग द कॉन्ट्रॅक्टर्स. घरां अर्दवट जी उरता ती पूर्ण जावची ताच्या खातीर हो आसा. भगवान बिरसा मुंडा लक्ष्य सिद्धी योजना हो नीट आनी जेई खातीर प्रोग्राम आसा. जेंडर बजेट स्टेटमेंट आम्ही इश्यू केला. 17.4 एलोकेशन ऑफ द टोटल बजेट इज प्लेस बिफोर द असेंब्ली फॉर द वुमन. ते सांगता आसतना खूब बरें दिसता. इट इज आमीच फक्त जेंडर बजेट जो आसा पळय देशात तो हाजो अभिमानी आहा. इनक्रीज इन द रिम्युनरेशन ऑफ द अंगणवाडी वर्कर्स. मल्टिपल स्कीम फॉर द सपोर्ट ऑफ द दिव्यांग पीपल. ऑर्गनायझेशन पर्पल फेस्ट ह्या वर्सा ऑर्गनायज करता. कोर बँकिंग सोल्युशन फॉर द कॉपरेटिव्ह सेक्टर फॉर द फायनान्शियल इन्क्लुजन. वेगवेगळे कडेन ज्यो कॉपरेटिव्ह सोसायटी बुडयता ते आतां ह्यान फुडें बुडोवपाक मेळचें ना. दे वील कम ऑन द सिंगल प्लॅटफॉर्म ऑल द कॉपरेटिव्ह सोसायटी. त्या शिवाय तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट अलाउज करचें ना लोन दिवपा खातीर सुद्दां. ओके, रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन अप टू 1000 स्क्वेअर मीटर. ओके, इन अर्बन एरिया एंड 600 स्क्वेअर मीटर इन रुरल एरिया. हेजो अर्थ म्हणजे 200 जर फ्लोर वायज सुद्धा असत जाल्यार ताका रेग्युलरायज करप आपल्या जागेक आसलेलें. इन द सेम केस वीथ द आता एक्टाचो मॉडिफाय अमेंड करतले. रेग्युलरायझेशन एक्टाक अमेंडमेंट करतले. ओके, जेणे करून आमी स्ट्रेंथन द स्टेरिंग कमिटी ऑफ द TCP डिपार्टमेंट बाय इन्वॉल्विंग द मल्टिपल स्टेक होल्डर्स. प्लॅनिंग आणि हे व्यवस्थित जावचें ह्या खातीर आमी स्ट्रेंथन करता. सेम कमिटी TCPची आसलेलीच कमिटी आमी आनीक स्ट्रेंथन करपाचें ठरयलें. न्यू पोलीस स्टेशन एट चांदोर आणि बाकीचे न्यू QR कोड बेस्ड सिस्टम जी आम्ही केल्या ताजो खूब मोठ्या प्रमाणात हॅसल फ्री ट्राफिका खातीर फायदो जातलो. न्यू एडवर्टायजमेंट पॉलिसी आमी हाडटा. सिंगल विंडो क्लियरन्स फॉर द इव्हेंट एंड आर्टिस्ट हाच्या खातीर 2,500 पेक्षा चड लोक आसलेले वेगवेगळे इव्हेंट करता तांकां इवन दो टिकेट्स तांकां GST परत दिवपाचें ते आमी थारायलां. एस्टाब्लिशमेंट ऑफ द गोवा स्टेट ऑडियो विजुअल आर्कायव्स आमी एस्टाब्लिश करता. न्यू रवींद्र भवन एट अ 70 पेडणे आनी सांगे. स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन ऑफ द टायम बाउंड डेलिव्हरी फॉर द पब्लिक एक्ट थ्रू द ऑनलायन मोडाचेर करपाचें थारायलां. होलोग्राम फॉर द एक्सायज लिकर बॉटल फॉर द प्लगिंग ऑफ द रेव्हेन्यू रिसिप्ट हे आमी करपाचें थारायलां. प्रोमोटींग द एप्रेंटीस इन जर्नलिझम. नवीन जर्नलिस्टूय तयार जावपाक जाय ताची ती प्रोवायड करपाची आनी प्रोवायडींग फूल पेन्शन फॉर द फॅमिली ऑफ द एक्सपायर्ड जर्नलिस्ट हे करपाचें थारायलां. अ मेजर प्रोग्राम इन द फेस्टिवल कॅलेंडर ऑलरेडी रेडी रेफरन्स फॉर द टुरिस्ट एंड पब्लीक हेजो आमी ऑलरेडी कॅलेंडर जो आहा पळय हो डिक्लेअर केल्लो आसा. तितूर आनी एड जावंक शकता. प्रिपेरेशन ऑफ द स्टेट एटलास ऑफ गोवा. डेडिकेटेड गॅलरी टू डिस्प्ले ऑफ द श्री मारियो मिरांडा हाज्या खातीर लेट मारियो मिरांडा. शिफ्टिंग ऑफ द प्रिंटींग प्रेस टू द IDC प्लॉट हे ह्या बजेटाचे हायलायट आशिल्लें. हांव हाज्या बजेटाक तुमी सगळ्यांनी बरी पब्लिसिटी दिवची तुमच्या लागीं मागता. एक 2 प्रश्न आसा. एक म्हणजे बजेट इम्प्लिमेंट करपाक मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू गव्हर्मेंटाचे खंयचे आसतले एक. आनी दुसरें म्हणजे 1 पॉयंट टॅक्सेशन लिकराक आसा ते एक्झॅक्टली कितें. आमचे पयलो विशय जो आसा पळय न्ही आमचो रेव्हेन्यू रिसिप्ट ऑलरेडी तितल्यो दाखयल्ल्यो आसा. ओके, ताज्या भायर आमचो रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस ग्रँट्स फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. इट इज ओन स्टेट ओन टॅक्स आणि नॉन रेव्हेन्यू टॅक्स हे जे आसा पळय तिको रेव्हेन्यू जवळपास सरप्लस बजेट आसा. त्या खातीर आमकां आनी कांयच प्रॉब्लेम येवंक शकना. इवन दो वी हॅविंग म्हणजे अजून लागले आसत जाल्यार आमची क्रेडीट लिमीट जी आसा पळय न्ही इट इज मेजर म्हणजे ह्या वर्साक आसलेली क्रेडीट लिमीट आमी युटिलायज करूंक ना. इट इज मोर दॅन 4,500 वीच इज वी हॅव युटिलायज ओनली द 1,500. ताच्या खातीर रेव्हेन्यू सरप्लस that fiscal deficit जो दाखयला पळय न्ही इट इज एज पर नॉर्म्स. सो दुसरें म्हणजे सिंगल पॉयंट ते आसा 1 पॉयंट टॅक्सेशन पर लिकर. वन टॅक्स हो
त्यांचीच डिमांड आशिल्ली लिगल इंडस्ट्री कडल्यान ही डिमांड आयल्या एकाच जाग्याचेर म्हणजे आमी एक तर होलसेला कडल्यान ते व्हरतात तेन्नाच कलेक्ट करप बाकीचे मागीर ते करतले सो दॅट तो तांकां इज जातलो त्या खातीर ते करतात. सर मायनिंग स्टार्ट जातली म्हटलं या वर्सा पण तुम्ही प्रोजेक्शन दाखयला ऑफकोर्स मायनिंगचे प्रोजेक्शन आमी दाखयले अप्रॉक्सिमेटली 400 to 500 crores rupees of revenue received दाखयला. लास्ट इयर लास्ट 3 इयर्स 600 दाखयले आमी म्हाका आतां फिगर याद ना पण लास्ट इयर जो आमी रेव्हेन्यू रिसीव दाखयलो तितलो मोर दॅन 50% रेव्हेन्यू वी हॅव रिसीव. थर्ड डिस्ट्रिक्ट म्हटलं तालुके खंयचे असतले थर्ड डिस्ट्रिक्टाचो आजून तेजी चर्चा जावप सुरू आसा जोपर्यंत डिस्कशन जावना सगळ्यांकडे कॅबिनेटान हेतून डिस्कशन जातलें मागीर डिक्लेअर करता. CM sir, तुवें स्पीचीन म्हणलें की फर्स्ट टाइम you have received from the center 1,500 crore for capital expenditure. Could you give us a breakup of where this money is worked? For capital project, for Yeah, for different capital projects. 3-4 projects that you named. I have, of course. Actually, हो प्रोजेक्ट जे आहा पळय न्ही हे तुका सांगपा खातीर 1,500 crores हे प्रोजेक्ट बेज येवंक नाशिल्ले. हे प्रोजेक्ट आमकां ज्या कॅपिटल प्रोजेक्टाक यूज करपाक जाय पयलीं तेका यूज करपाक मेळटालें म्हणून आमी जाय त्या प्रोजेक्टाक म्हणजे रिइन्स्टेटमेंट रोड आसतलो किंवा एखादो आमचो WRDचे प्रोजेक्ट आसतलो. Yeah. So in terms of percentage, how much of In the total estimate- capital expenditure of the last year does this amount to? The central. Total capital expenditure is roughly around 5,000 crores. So this is about 20%. हिंदी ऍक्च्युली जी आसा कमिटी त्यांची एक्झिस्टिंग तिका स्ट्रेंथन करतले सो दॅट इट इज ऑफकोर्स जे आमी जे म्हटला तितून त्या स्टेरिंग कमिटी आसा तिका स्ट्रेंथन केल्ल्या कारणान एकंदर एखाद्या तालुक्याक म्हणजे थंयसले वॉटर सप्लाय थंयसले रोड कॅपॅसिटी बाकीचे सगळे करून मेजर प्रोजेक्टाक परमिशन दिवप काय ना ही ती स्टेरिंग कमिटी ठरयतली. एकंदर थंयसरलो आशिल्लो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पावर आसतली इलेक्ट्रिसिटी आसतली सिवरेज आसतली आमकां खंयसरूय जर व्हडलो प्रोजेक्ट येयलो आनी जर तो सिवरेज थंयसर फॅसिलिटीज ना उदकाची फॅसिलिटीज ना जाल्यार आतां पयलीं आमी लोकांचे व्हडले वॉल ताच्या खातीर हो जो हे केला त्याच स्टेरिंग कमिटीक आमी आनीक स्ट्रेंथन केल्ली. बीच नरिशमेंट बीच नरिशमेंट आमच्याकडे एक फॉरेन कंपनी कडेन आमचो टायप आसा. बीच सॉयल म्हणजे बीच इरोजन जे खूब मोठ्या प्रमाणात जाता ते स्टेबलायज करपा खातीर आमी तेचे कडेन टायप केला. ट्रायल बेसिसचेर पूण आमी 3 बीचीस घेतले म्हणजे वॉटर लेवल जे फुडें 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 येत आसा ते स्टॉप जावपाक जाय खंय तरी त्या खातीर बीच नरिशमेंट करता. खूब कडेन या इट इज अ डेन्मार्क खूब कडेन अशा पद्दतीचे प्रोजेक्ट जे आसा इन फॉरेन कंट्रीनी करीत आसा सो दॅट वी वॉन्ट टू प्रॅक्टीस दॅट इन द स्टेट ऑफ गोवा. खंयचे बीचीस आतां म्हाका तरी याद आमी खंयचे घेतलो. एक शॉर्ट हिंदी आज का बजट मैंने जैसे एक्सप्लेन किया उसमें बजट साइज इज 28,163 इट इज अ रेवेन्यू एक्सपेंडिचर इज 20,299 कैपिटल रेवेन्यू एक्सपेंडिचर कैपिटल एक्सपेंडिचर इट इज 7,863 मेजर अचीवमेंट मैंने जिस तरह से अभी पूरी बता दिया है विच इज यूनिफाइड पेंशन दिंडी एंड लहराई टेम्पल्स विच इज स्टेट फेस्टिवल गोवा राम निवास राम निवास मुख्यमंत्री कौशल्य योजना न्यू स्कीम फॉर द रिप्लेसमेंट ऑफ द ओल्ड बालरथ this type of schemes we have given. The major achievement which is a tax holiday for the industries and organization for investing more than 5,000 crores of rupees in the state of Goa for them will give the tax holiday. And even though for the tax holiday for the hotels and hospitals, those who are ready to invest in our remote 6 talukas, for them also we are ready to give the tax holiday. इसलिए मैं फिर एक बार मेरे पूरे कैबिनेट कलीग्स और पूरे सरकार का मैं इसमें बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. खास करके मैंने PPP बेसिस पे स्टेट में से मेजर प्रोजेक्ट हम स्टेट में डेवलपमेंट के लिए ले रहे हैं. So estimated receipt आणि revenue expenditure तो मध्ये gap आणि expenditure 20,999 crore so gap आमचे हे जो हा पळय कॅरी आमकां फाटल्या लोन घेवपाचोच आमचो फाटलो जो उरला तो जवळपास 3,500 आसा आणि ह्या वर्साची लिमीट आमची जवळपास 4,500च्या वयर गेल्या.
आमकां लिमिटूच घेतलें जाल्यार 7,000च्या वयर आसा 7 ते 8,000 हेक्टर पण आमकां ताजी गरज ना आमी रेव्हेन्यू सर्कल दाखयता आसतना हो आमी बाय कन्सिडरींग 5,400 आमी दाखयला बट वी आर व्हेरी मच कॉन्फिडंट आमकां तितके गरज लागची ना आमी दाखयतना 5,400 विदिन द FRBM लिमिट Special figures are expenditure 28,162 which are मी 63 म्हटलेले एक 28,000 टाकायचा तो स्पीच 28,162 crores मी त्याच्यात म्हणते Thank you. एक मिनिट एवरी टाइम का अपोज होता लास्ट टाइम तुम्ही ट्राय केली आता तरी तो आम्ही इंटरलँड टुरिझमा खातीर सांगला डिक्लेअर केला